गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित असलेल्या पूर्णा नदीवरच्या बंधाऱ्याचा प्रश्न हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लागलाय। या बंधाऱ्यासाठी अंदाजित रक्कम 1200 कोटी रुपयांचा निधी हा खासदार हेमंत पाटील यांनी मंजूर करून आणलाय आणि त्याच्या निविदा देखील आता निघाल्यात। लवकरच पूर्णा नदीवर 4 बंधारे उभारण्यात येणार आहेत। त्यामुळे हिंगोली लोकसभेतील 25,000 एकर शेतजमीन ही आता सिंचन क्षेत्राखाली येणार आहे आणि शेतकरी राजा हा आता सुखावणार आहे। मोठं आनंदाचं वातावरण हे शेतकरी राजामध्ये पाहायला मिळते। त्या बंधाऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दिनेश कुलकर्णी यांनी, आपण तो पाहूया। गेल्या 40 वर्षापासून प्रलंबित असलेला पूर्णा नदीवरील बंधाऱ्याचा प्रश्न अखेर हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे आता मार्गी लागलाय। अंदाजे 1200 कोटी रुपये खर्चून या बंधाऱ्याला खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा करून मंजुरी आणली आहे आणि त्यांच्या निविदा सुद्धा आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या आहेत। मी सध्या या जवळा बाजार पोटा या भागामध्ये आहे हिंगोली जिल्ह्यातल्या आणि पोट्यातील शेतकऱ्यांजवळच मी आहे। आपण शेतकऱ्यांना विचारणार आहोत की या बंधाऱ्याचा त्यांना नेमका काय फायदा होणार आहे। आपल्यासोबत एक महिला शेतकरी आहेत। आई, आता खासदार हेमंत पाटील यांनी या बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लावला आहे। 40 वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित होता। 25,000 एकर जमीन ही आता सिंचन क्षेत्राखाली येणार आहे। हो, काय होईल ना, काहीतरी फायदा होईल ना, पाणी असल्यामुळं फायदा होणारच आहे। मग सरकारने जरा असं लक्ष द्यावा। हा नाही, आता तुम्ही उन्हाळी पीक कोणतं घेता? उन्हाळ्यामध्ये आता तुम्ही पाणी कोणतं वापरता? कारण आता बंधारा विहिरीचं वापरतो पाणी। आता बंधारा आल्यामुळे तुम्हाला त्या बंधाऱ्यातून पाणी इथं हो हो घेता येईल ना, घेता येईल। खासदार हेमंत पाटील यांनी प्रयत्न केले त्यासाठी। बरं बरं, काय सांगाल खासदार साहेबांना? धन्यवाद। काय मग धन्यवादच ना, दुसरं काय नाही। आपण पाहू शकतो की इकडला जो भाग आहे तो सुजलाम सुफलाम होणार आहे, कारण 25,000 एकर जमीन ही कमी नाही आहे। या बंधाऱ्यांमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा या पाण्याचा होणार आहे आणि 25,000 एकर जमीन ही पाण्याखाली येणार आहे, सिंचन क्षेत्राखाली येणार आहे। आपल्यासोबत अजून शेतकरी आहेत। दादा, काय फायदा होईल तुम्हाला? इकडे आता बंधारा होतोय पूर्णा नदीवर, 25,000 एकर जमीन ही शेतजमीन ही पाण्याखाली येते। हो ना, आता फायदाच होणार। पाणी म्हणल्यावर पाण्याचा तर प्रश्न मी हे म्हणल्यावर फायदाच होणार नाही, फायद्याचीच गोष्ट आहे नाही। उन्हाळी पीक कोणतं घेता? आता तिकडून पाणी येईल तुम्हाला? उन्हाळ्याचं पीक ते ऊस आहेत, भुईमुग आहेत, फुलं आहेत इथं या मळ्यामध्ये। हो ना, काय सांगाल खासदार हेमंत पाटील यांना? हेमंत पाटील यांना काय सांगाल? आता त्यांनी एवढा मोठा प्रश्न शेतकऱ्यांचा मार्गी लावलाय। हो ना, मग चांगलंच करायलेत ना ते, चांगलं करायलेत ना, मार्गदर्शन चांगलंच आहे ना त्याचं। हा, खासदार झाले पाहिजे का पुन्हा? हा, मग आता असे माणसं कामे कार्यकर्ते माणसं चांगली असं कामं झाल्यावर हा खासदार झाले पाहिजे, खासदार झालीच पाहिजे ना, फारच पाहिजे असं का एवढे हे म्हणल्यावर। खासदार व्हायला पाहिजे काही? हो, होतात होतात होतात। आम्ही त्याच्याकडूनच आहेत। आम्ही त्याच्याकडूनच आहेत, अगोदर पासून आहेत। पुन्हा हळद संशोधन केंद्र देखील आणले तिकडे, हळदीचा प्रकल्प उभा आहे। बरं झालं की खासदार झाले पाहिजे का पुन्हा? हो, होतात, खासदार होतात। बर, होतात, चांगली हवा आहे इकडे। हो, हवा चांगली। बर, आपण पाहू शकतो की इकडला शेतकरी राजा हा आता सुखावला जाणार आहे आणि खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे या भागातील 25,000 एकर जमीन ही सिंचन क्षेत्राखाली आलेली आहे। आपण पाहू शकतो की आपल्यासोबत हे शेतकरी दादा आहेत आणि ते आता नांगरटी करतायत। कोणकोणतं पीक घेता दादा तुम्ही आता या शेतामध्ये? याच्यामध्ये फुलं आहेत, ऊस आहे, हरभरा आहे, गहू आहे, आपलं गहू राहत आहे, भुईमुग आहे। मग आता इथं नांगरटी कशामुळे होती? नांगरटी हे पाणी दिल्यावर याला पाळी फेळी घातल्यावर तण हे होतंय, तणकट हे होतंय। आता विहिरीला पाणी आहे का? उन्हाळा सुरू आहे सध्या? नाही नाही, विहिरीला पाणी आहे। मग आता ह्याच उन्हाळ्यामध्ये तुम्हाला तिकडे जर बंधारा झाला तर काय पाणी तिकडून इकडे आणता येईल?
हो ना, ते पाणी तिकडचं म्हणजे विहिरीला पाणी वाढणार ना, ते बंधारात हे झाल्यावर त्याचा हे आता उन्हाळ्यामध्ये विहिरीचं पाणी आटलं जाईल हा. किंवा भविष्यात आटलं जाईल, हो पण ना. आता तो जो बंधारा तिथं झाला आहे, मग ते पुन्हा बरोबर आहे ना, ते बंधारा झाल्यावर फरक पडणार ना वरचीवर. आणि तुम्हाला त्या बंधाऱ्यातून इकडे पाणी आणलं जाईल, ते त्या बंधाऱ्याचं बंधाऱ्याचा इकडे येऊ शकते. हा इकडे तुम्हाला फायदा होईल त्या हो बंधाऱ्याचा. हो ना, बरोबर आहे, होणार ना. आरती होत्या शेतकऱ्यांचा मुख्य प्रश्न असतो तो पाण्याचा, कारण पाण्याचा, भाजीपाला घ्यायचा असेल, शेतामध्ये पीक घ्यायची असेल, पण भाजीपाला पाण्याशिवाय काय हो, बरोबर आहे ना, पाणी तर पाहिजे ना शेतीला. हा, उन्हाळ्याचं कोणतंही पीक घेऊ शकते ना माणूस, पाणी हातचा हे असल्यावर लय फरक आहे ना. हो ना हो. हा. आपण पाहू शकतो की खासदार हेमंत पाटील जे आहेत त्यांच्या पाठपुराव्यामुळे गेल्या 40 वर्षापासूनचा जो प्रश्न होता शेतकऱ्यांचा, महत्त्वाचा प्रश्न होता, शेतजमीन ही सुजलाम सुफलाम करायची असेल तर पाणी शेतकऱ्यांना महत्त्वाचं असतं, आणि त्याच पाण्याचा प्रश्न हा खासदार हेमंत पाटील यांनी मार्गी लावला. आपल्यासोबत अजून शेतकरी आहेत. दादा, आता हा तुमचा इकडला जो भाग आहे तो सिंचन क्षेत्राखाली येणार आहे, काय फायदा होईल? 25,000 एकर जमीन, शेतजमीन ही खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे पाण्याखाली येणार आहे, काय फायदा होईल? चांगली आहे ना, फायदा आहे आमचा, सगळ्या शेतकऱ्याचा फायदा होणार आहे. चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, मस्त आहे. खासदार साहेबांनी 25,000 एकर जमीन ही पाण्याखाली आणली आहे. बरोबर, लय चांगली गोष्ट आहे, आल्यावर म्हणजे व्हायला पाहिजे. पाहिले पाहिले. त्याच्या निविदा सुद्धा निघालेली आहे. बरोबर, लयच आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे. एरवी उन्हाळ्यामध्ये काय पाण्याची परिस्थिती हा, आहे? उन्हाळ्याची लयच परेशानी पाण्याची. मग त्याला झालं म्हणजे पाहायचं कामच नाही घेऊ मला. हो, आता इकडे तिकडे पाहायचं काम नाही, कॅनलची वाट पाहायचं काम नाही, म्हणजे बोरला पाणी वाढतं, विहिरीला पाणी वाढतं, आमच्या सगळ्या गोष्टी आहेत ना. काय सांगाल खासदार हेमंत पाटील यांना? काय चांगली आनंदाची गोष्ट आहे की हेमंत पाटलाची हात जोडून विनंती बाबा त्याला, चांगली गोष्ट आहे की हो, चांगली गोष्ट आहे. पुन्हा खासदार झाले पाहिजे का हेमंत? पुन्हा होणारच खासदार. अरे नाही खासदार होतात, चांगली माणसं आहेत, बिचारून लग्न केले इतके लोकांचे हे ते पहिल्यानं, असं नाही, चांगली माणसं आहेत. हेमंत कोणतं पीक घेता उन्हाळ्यामध्ये? आम्ही हे फुलं आहेत, काही हरभरा, ऊस आहे, ऊस बी आहे ना. बरं, शेतकऱ्यांचा खरा मित्र जर आपण पाहिला तर पाणीच मानला जातो. पाणीच पाहिजे आम्हाला, पाण्याशिवाय शेती कुठून होणार आहे मला सांगा. पाणी हे चांगली गोष्ट आहे, शेतीला पाणीच लागते ना, दुसरं काय लागणार मला. खत टाकतो जो आम्ही शेणखत. शेतकऱ्यांसाठी वरदान मानले जातात खासदार साहेब. नाही चांगले आहेत खासदार साहेब, चांगले आहेत, ऐकण्यात दे आणि आम्ही ऐकू देऊन कामं व्हायचे. आमच्या मंदिराला सुद्धा पैसे दिले त्यानं, विठ्ठल रुक्माई मंदिर, राम मंदिरासाठी पैसे दिले त्यानं, बांधकाम केलं आमच्या इथं. हो, बांधकाम केलं त्यानं, चांगली गोष्ट. पूर्णा नदीवर या भागामध्ये 4 बंधारे केले जाणार आहेत. अंदाजे 1200 कोटी रुपयांचा निधी खासदार हेमंत पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध झालाय. आणि आपण जर पाहिलं तर इथले शेतकरी वर्गातून अशा प्रतिक्रिया येत आहेत की खासदार हेमंत पाटील हे पुन्हा खासदार झाले पाहिजे. त्यामुळे मोठा प्रश्न जो आहे शेतकऱ्यांचा तो आता मार्गी लागला आहे. शेतकऱ्यांमध्ये एक आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दिनेश कुलकर्णी, युवा क्रांती न्यूज, हिंगोली.